ज्यांनी हे गर्भसंस्कार चॅलेंज घेतलंय त्यापैकी एक जीएससी मॉम, प्राऊडली सांगता जीएससी मॉम. नाव काय तुमचं ताई? स्वाती पालके. स्वाती ताई, तुम्ही हे कसं तुम्हाला समजलं जीएससी विषयी? जीएससी विषयी ऍक्च्युली कोरोना काळामध्ये मी प्रेग्नंट राहिले असं मला कळालं आणि विष्णू माने सरांचं मी एक ऑनलाईन वर्कशॉप अटेंड म्हणजे ॲड बघितली होती. मी ठरवलं की मला अटेंड करायचं. ऐकलं होतं गर्भसंस्काराविषयी, पण ॲक्च्युली गर्भसंस्कार काय असतात हे माहीत नव्हतं. आणि कोरोना काळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेच जण डिप्रेशनमध्ये होतो. ठीक आहे, करून बघूयात. आणि माझं मन थोडंसं निगेटिव्ह होतं, कारण त्याच्या आधी माझं एक मिसकॅरेज झालं होतं आणि मला वाटलं की नेक्स्ट टाईम असं काही होऊ नये. त्यासाठी मला गरज होती की मला पॉझिटिव्ह राहायचं आहे. मी सरांचं एक वर्कशॉप अटेंड केलं आणि त्यावेळेस मला वाटलं की हां, हे मी करू शकते. आणि मला कुठेतरी एक पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळालं डॉक्टर विष्णू माने सरांच्या वर्कशॉपमधून आणि मी त्या कोर्सला जॉईन झाले. आणि खरं की मनापासून वाटतं की मी पॉझिटिव्ह राहिले आणि जे निगेटिव्ह विचार होते माझ्या मनामध्ये ते सगळे दूर झाले. आणि जसं मी ठरवलं होतं की सरांनी जे ट्रान्स देतात, अफर्मेशन्स देतात आणि सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला जसं बाळ पाहिजे ते बाळ प्रत्यक्षात उतरणार, तुम्ही व्हिज्युअलाइज करा. आणि मी जसं व्हिज्युअलाइज केलं आणि 9 महिन्यांनी माझं जसं बाळ हवं होतं ॲक्च्युली तसं मिळालं. मी ठरवलं होतं माझं बाळ शांत असणार आहे, सुंदर असणार आहे. आणि आता आपण सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बाळ मोबाईल बघतात किंवा जंक फूड वगैरे. माझं बाळ तसं काही करत नाही. मी जे सांगते एकदा दोनदा सांगितलं की तो ऐकतो. माझं बाळा चॉकलेट खात नाही, बिस्किट खात नाही आणि तो खूप हुशार आहे. ग्रास्पिंग पॉवर खरं तर सरांच्या ज्या ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज होत्या त्या मी करत होते आणि त्याचा खरंच माझ्या बाळावरती खूप इफेक्ट पडला आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला तुम्ही जसं म्हटलात की मातृत्वाची देणगी असते आणि ही मातृत्वाची देणगी अधिकच परिपूर्ण करण्यासाठी खरं तर डॉक्टर विष्णू माने सरांचं गर्भसंस्कार म्हणजे जिजाऊंचं बाळकडू हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप खूप महत्त्वाची देणगी आहे. आणि सर मला असं वाटतं की सरांनी आपल्या सर्वांना दिलेलं मोठं गिफ्ट आहे आणि ते प्रत्येक स्त्रीने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही हा कोर्स पूर्ण 9 महिने 9 दिवस केला? हो. पण शक्यतो खूप आमच्या आता खूप भगिनींच्या डोक्यात हा एक प्रश्न येतो की गर्भसंस्कार म्हणजे खूप वेळ जातो. मग मी जर वर्किंग असेल तर मला एवढा वेळ मिळणार आहे का? तर त्या वेळेसंदर्भात तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली असं काही नाही आहे. सरांच्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, टास्क दिले जातात. ते टास्क तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही कंप्लीट केला तरी चालतात. आणि ट्रान्स असतात, ते ट्रान्स आपण प्रवास करत असताना, सपोज तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, ब्रेकमध्ये लंच करत असताना ते ट्रान्स ऐकू शकता. अफर्मेशन्स असते ते तुमच्या मनाने तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे घेऊ शकतात. आणि ॲक्टिव्हिटीज म्हणजे ड्रॉइंग असेल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असेल ते तुम्हाला जसा वेळ मिळेल तशा करायच्या. म्हणजे एक प्रश्न तर सुटला, हे सोपं आणि सुटसुटीत करायला अगदी सहज शक्य आहे. आणि याच्यात नेमके फायदे तुम्हाला स्वतःला प्रेग्नन्सीमध्ये काय सांगा? पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे जसं माझं निगेटिव्ह माइंड होतं ते पॉझिटिव्ह माइंड झालं. आणि मी ॲक्च्युली बिझी राहिले. आपण बघतो की महिला ज्या असतात प्रेग्नन्सीमध्ये जास्त चिडचिड करतात, त्यांना त्रास होतो. पण ही चिडचिड कशामुळे होते तर घरात स्त्री ही एकटी असते, प्रेग्नेंट असते, त्यामुळे घरचे म्हणतात जास्त काम करायचं नाही, बाहेर जायचं नाही, तू प्रेग्नेंट आहे, स्वतःची काळजी घे. चिडचिड होण्याचं मला असं वाटतं की कारण हेच आहे की स्त्री ही रिकामी असते. रिकामी असलेले विचार येतात. आणि सर जे ट्रान्स आहेत, आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामुळे आपण कायम बिझी राहतो. मग तुम्ही तुमच्या ज्या कोणी भगिनी हा व्हिडिओ पाहताय त्यांना काय सांगाल? त्यांनी जीएससी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे? नक्कीच. जिला असं वाटतं की माझं बाळ हे सर्व गुण संपन्न असलं पाहिजे आणि त्या प्रत्येक स्त्रीनं हा कोर्स नक्कीच केला पाहिजे. थँक्यू स्वाती, थँक्स अ लॉट. तर थोडक्यात एक समोर उदाहरण आहे. फक्त पेपरमध्ये जे पाहिलं होतं, जे रिसर्च पेपरमध्ये पाहिलं होतं, जे वाचलं होतं त्याच पद्धतीची काहीतरी प्रतिक्रिया ही मला समोरून मिळते. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून हा अनुभव घ्यायला हवा असं मी सांगेन.